घड्याळात 4 वाजले आहेत. घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण होतो असं विचारलेलं आहे. तर एक काम करूया, तुम्हाला आता इथं कोणत्या प्रकारचा विचारले आणि ऑप्शन्स पण तुमच्या समोर दिसतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना पटकन क्लिक सुद्धा झालं असेल की बरोबर 4 म्हटल्यानंतर किती, तर इमॅजिन करायचं. पण याच प्रश्नाशी जर संबंधित तुम्हाला असं विचारलं असतं की किती अंशाचा कोण होईल, तर ते सुद्धा तुम्हाला जमायला हवं, म्हणून मी ते पण सांगते तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचं. समजा आता हे आपण घड्याळ काढून घेतले, ठीक आहे. इथं 12, इथं झालेले 6, परत इथं 3 आणि इकडे आलेला हा 9 झाला. त्यानंतरचा 1 2 3 आणि इथं 4, परत इथं 5 6 झाले, 7 8 सॉरी 3 डबल झाला ना, इथं 3 इकडं 4 आणि इकडं आलेला 5, परत 9 10 आणि इकडं 11 झालं. हे आपल्या डोळ्यासमोर घड्याळ आहे. घड्याळ बरोबर किती वाजले? 4 वाजलेत. म्हणजेच याचा अर्थ मिनिट काटा हा जो मोठा आहे ना, तर तो कुठं असणार आहे? बरोबर इथं 12 वर असणार. आणि तास काटा कुठं असणार? तर 4 वर असणार. ह्याला आपण तास काटा म्हणूया आणि हा कसलं झालं तर मिनिट काटा झाला म्हणूयात. मग आता विचारले काय तुम्हाला, ह्या दोन्हीमध्ये ना ह्या 4 वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये ना किती अंशाचा कोण होईल असं जर विचारलं, तर कोणत्या प्रकारचं म्हटलं तुम्हाला कळतंय कोणत्या प्रकारचं. बघा 90 पेक्षा तर मोठा झालाय, बरोबर आहे. काटकोण तर येणार नाही, कारण बरोबर तर 90 अंश नाहीये, म्हणजे असा आलेलाच नाही ना, त्याच्यामुळे तो तर कॅन्सल. लघु कोण म्हणजेच कसा असायला लागतो? असा असायला लागतो, तर तो पण तिथं दिसत नाही. सरळ कोण म्हणजे काय? तर पूर्ण असा आडवा झाला पाहिजे, तर तो पण इथं दिसत नाही. म्हणजे 100% कोणता असणार आहे? तर तो विशाल कोण असणार, हे आपल्याला स्पष्टपणे कळतंय. पण जर त्या ठिकाणी असं विचारलं असतं तुम्हाला की किती अंशाचा कोण होईल, तर काय करायचं बघा. तुम्हाला हे जे 12 पासून ते 1 पर्यंत ज्यामध्ये 5 रेषा असतात बघा, तर 12 ते 1 पर्यंत जो आहे ना, तर तिथं 30 अंशाचं असतं. मग किती झाले? 30 60 परत 90 आणि परत 120. म्हणजे बघा आता 12 पासून ते 4 पर्यंत, त्या 12 ते 1 मधलं जे अंतर आहे ते 12 ते 1 म्हणूया, हे किती झालं? 30. परत 1 ते 2 आहे तो 30 झाला. परत 2 ते 3 परत 30 आणि परत 3 ते 4 किती झालं? 30, बरोबर का. आणि आता मोजा किती झाले बघा त्याच्यातले. ह्याच्यातला 1 ते 2 12 ते 1 झाला तो 30, 3 7 3 त्रिक 9 3 चौक 12 आलं ग बघा व्यवस्थित. म्हणजेच किती डिग्रीचा कोन तयार होईल? तर ओव्हरऑल तुमचा 120 अंशाचा कोन तयार होईल. त्यामुळे प्रश्न केअरफुली वाचा. आणि 120 हा विशाल कोणामध्ये बसतो, कारण का तर 90 अंशापेक्षा मोठा आलाय आणि 180 अंशापेक्षा कमी आहे, म्हणून तो कोणता झाला? तर विशाल कोण म्हणायचं. आणि काटकोण म्हणजेच काय असतो? तर बरोबर तुमचा 90 अंशाचा असला की त्याला काटकोण म्हणूयात. लघु कोण कोणाला म्हणायचं? तर 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा कमी असेल तर तो. त्यामुळे क्वेश्चन केअरफुली वाचायचं की कुठल्या दरम्यानच्या ह्यांना आपण काय म्हणू शकतो ते. म्हणून 90 अंशापेक्षा मोठा असला पाहिजे आणि 180 अंशापेक्षा कमी असला तर त्याला आपण काय म्हणू शकतो? विशाल कोण. आणि सरळ कोण तर तुमच्या लक्षात येत असेल की बरोबर 180 अंश कोण झाला की त्याला कोणता? तर सरळ कोण. म्हणजे एकदम प्लेन लाईनच झाली, म्हणून त्याला 180 म्हणजे सरळ कोण म्हणायचं. प्रश्न लक्षात आला असेल काय विचारला होता, त्याचं उत्तर काय सांगायचं, आणि जर प्रश्न फिरवून आला तरी सुद्धा त्याचं उत्तर काय द्यायचं. ते आपण एक प्रश्न विचारला म्हणून तेवढाच करायचं नाही, तर त्याच्याशी संबंधित ह्याच्यावर काय प्रश्न पडू शकतात असे प्रश्न तुम्हाला पडणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला स्कॉलरशिप जिंकलात म्हणायचं. कारण प्रश्न आपणच तयार करायचे आणि त्यांची उत्तरं शोधायला लागायचं काय असू शकतात ते. त्यानंतर बघा सोबतच्या आकृतीत कोणाची एकूण संख्या किती दिलेली आहे. ठेव हे कोण झालेत का बघा. एक आता नावं वगैरे त्यांनी काहीच दिलेलं नाहीयेत, फक्त तुम्हाला कोण किती होणार असं विचारलेलं आहे. तर आपण काय करूयात बघा. कोण जर मोजाय झाले तर हा इकडे एक झाला, परत पुन्हा हा आणि परत इकडे एक होऊ शकतो बघा. समजा आता मी ह्याला नावं देऊन टाकते, A B C म्हणून, इथं D म्हणूया, इथं E म्हणूया आणि इथं F म्हणूया. ठीक आहे. मग आता पहिला कोण कोणता झाला बघा. ABC हा एक झाला. दुसरा परत आपण ABD म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा परत ABE म्हणू शकतो. ABE अँगल ABE. आणि अँगलसाठी हे तिरकं यल काढतात बरं का, ते पण लक्षात असू दे. नाही परत यल कुठं आला असं व्हायला नको. तर ते अँगल दाखवण्याची कोण दाखवण्याची एक पद्धत म्हणजे स्टँडर्ड नोटेशन आहे ते. अँगल ABE झाला. परत अँगल AFE
आता परत जसं आपण ए पासून सुरुवात केली ना तसंच एफ पासून करायची, ई पासून करायची, परत डी पासून, असे टोटल कोण किती येतात ना असं मोजायचं. आता मला सांगा अशा पद्धतीने आपल्याला पेपरला करत बसायला वेळ आहे का सांगा? नाही. मग आपण एक स्मार्ट ट्रिक काय यूज करायची बघा. इथं 1 लिहूया, इथं 2 करू, इथं 3 करू आणि इथं 4 करू आणि ह्या सगळ्यांचे ॲडिशन करायची. 1 + 2 + 3 + 4 किती झाले बघा. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजेच करेक्ट ऑप्शन कोणता आला तर तिसरा हा तुमचा करेक्ट ऑप्शन असेल. कारण असं काढू शकतो आपण, नाही असं नाहीये, पण आपल्याला खूप वेळ लागणार आणि तेवढा एक्झामला वेळ नसतो. म्हणजे एवढा वेळ मिळत नाही ना तुम्हाला. एका मिनिटाच्या आत तुम्हाला पूर्ण प्रश्नाला तरी हात घातला पाहिजे. म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून टिक करून ते गोल वगैरे रंगवून ते एका मिनिटाच्या आत व्हायला पाहिजेत. म्हणजे एखादा दुसरा प्रश्न इकडं तिकडं झाला नाही, एखादा लेंथी वगैरे आला तर तो तिथं वेळ देता येईल. त्यामुळे तुम्हाला ते एका मिनिटाच्या आत जर कसे क्वेश्चन सुटतील ना ह्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या. आलेत लक्षात? म्हणून ही स्मार्ट ट्रिक यूज करायची. 1 + 2 + 3 अशी नावं देऊन घ्यायची आणि सॉल्व करायचं. कळालेलं असेलच आता. ठीक आहे, नेक्स्ट तिसरा बघूयात. तिसरा प्रश्न दिलेला आहे बघा. आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती? आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती असा विचारलेला आहे. तर आता इथं त्रिकोण बघा आपण नावं देऊन घेऊया त्याला. ए बी सी, डी म्हणू, ई म्हणू, एफ आणि जी. ठीक आहे. आता ह्याला नावं द्यायची, त्रिकोण जर मोजत बसलो तर किती वेळ जाईल बघा. आता समजा मी वरवरचे जरी घेतले ना तरी हे ट्रायंगल कोणता होईल? ए बी सी हा एक झाला, त्यानंतर परत ए जी डी एक झाला, ए जी डी, परत पुन्हा कोणता होतोय बघा. ए जी डी झाला, परत ए एफ ई झाला, ए एफ ई झाला, त्यानंतरचा अजून कोणता होऊ शकतोय बघा. ए ई डी आहेच आहे. मग आता एवढे सगळे ट्रायंगल आपण मोजत बसून एखादा आपल्या हातातून मिस पण होऊ शकतो. मग एवढं सगळं करत बसण्यापेक्षा स्मार्ट वर्क करूया. तिथं काय लक्षात ठेवायचं बघा. इथं दिलेले 1 करू, 2 करू, 3, 4 आणि 5 झालं बघा. आणि हे सगळ्यांची सिंपल बेरीज करून टाका. किती झाली बघा आता. 1 + 2 + 3 + 4 + 5 किती येणार? 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 13 14 आणि 15 झालं. सिंपल. आपलं उत्तर किती आलं तर 15. आलेत लक्षात? 1 2 3 4 5 असं नंबरिंग देऊन घ्यायचं आणि मग सॉल्व करायचं. आपण असे सुद्धा त्रिकोण मोजू शकतो, पण खूप एखाद्या क्रिटिकल कंडिशनमध्ये जर वेगळा त्रिकोण आला की काही कळतच नाहीये तर आपण त्यावेळेस नावं द्यायची. पण असं जर आलं असेल तर पटकन आपण अशा पद्धतीने सॉल्व करून घ्यायचं. त्यामुळे नावं देण्याची ट्रिक सुद्धा तुम्हाला माहीत असू द्या. खूप क्रिटिकल ह्याच्यामध्ये आला तरच एखादा दुसरा प्रश्न तसा आला तर सॉल्व करा. अदरवाईज जर पहिलाच प्रश्न तसा असला तर वेळ वाया अजिबात घालवत बसू नका. बाकीचे प्रश्न सॉल्व करा आणि शेवटी राहिलेला वेळ त्याला द्या. आता नेक्स्ट आहे बघा. आता इथं तर मग वरच्या त्रिकोणामध्ये ना जरा तरी सगळे त्रिकोण आपल्याला दिसत होते, पण इथं तर आता वेगळीच आकृती तयार झाल्या. म्हणजे त्रिकोणच आहे पण ह्याच्यातच किती वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात बघा. काय करायचं याला, हे बघा इथं असा एक पूर्ण आपण काय करूयात, हा असा एक त्रिकोण धरूयात. म्हणजे इथनं नाही क्यू पी आणि इथं नाव मी एस देते. क्यू पी एस असा एक धरूयात आणि परतचा पी एस आर आहे का नाही तर हा असा एक धरूयात. बघा कुठले कुठले त्रिकोण क्यू पी एस हा एक मोठा धरू आणि इकडचा पी एस आर, त्रिकोण पी एस आर असा एक धरला आणि मग त्याच्यामध्ये आपण नंबरिंग देऊयात तर ते सोपं जाईल. कारण तुम्हाला उंची वगैरे हे त्रिकोण कसा तयार होतोय ना हे कळालं की मग आतमध्ये त्यांच्यात काय काय तयार होतंय कुठं कुठं तर ते कळून जाईल तुम्हाला. बघा आता ह्याला 1 म्हणू, 2 म्हणू आणि 3 हा जो पार्ट आहे की नाही तो हा ह्याचाच पार्ट आहे ना. त्याच्यामुळे परत काय करूया 2 3 आणि 4 नावं देऊयात. आलेत लक्षात? आता ह्यांचं काय करून घेऊयात आपण बेरीज करूयात. बघा आता ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती होणार ते. 1 आलं, 2 अधिक 3 आणि परत पुन्हा 1 पकडलाय त्याच्यामुळे परत पुन्हा इकडचे घेऊयात. आता हा 1 2 3 इकडं आलेला आहे तर परत इकडे घेताना किती झाले 2 अधिक 3 आणि अधिक 4. चला करा सगळ्यांची बेरीज किती होते बघा. आणि जेवढी बेरीज येईल तीच काय झाली म्हणायचं तर 1 2 3 आणि परत आलेले पुन्हा 1 पकडायची काय डबल गरज आहे का तर अजिबात डबल पकडत बसू नका. 1 अधिक 2 अधिक 3 आणि परत 2 अधिक 3 अधिक 4 करा. म्हणजेच त्यांचा पर्याय किती येतोय बघा. ह्यांची बेरीज केली तर 4 3 7 8 9 9 3 12 13 14 आणि 15 किती आली तर सगळ्यांची बेरीज किती होते 15. म्हणजेच आपल्याला ऑप्शन मी दिलेले नाहीत कारण तसं आपल्याला डायरेक्ट मग मुलं मेळ घालायला बघतात तर मेळ वगैरे नको. आपण जे आन्सर काढले तेच ऑप्शनमध्ये असलं पाहिजे इतकं आपल्याला कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे अशा
अशा पद्धतीनं त्रिकोण दिलेले आहेत. हा डबल एक मोजू नका बरं का, कारण ऑलरेडी आपण एक मोजला तर परत पुन्हा डबल होऊन जाईल, त्याच्यामुळे तो तेवढा मोजू नका, तेवढं फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे त्रिकोणांची संख्या कशी मोजायची ही आयडिया तुम्हाला क्लिअर कट होणं गरजेचं आहे. नाहीतर पेपरला नंबरिंग देऊन वगैरे टाकून जर वेळ घालवत बसला तर त्यात काही अर्थ राहणार नाही. वर्षभराच्या कष्टाला तुमच्या काही सुद्धा यश नाही आहे असं म्हणायला लागेल. कारण असले प्रश्न एकदम हातचे असतात आणि सोडून चालायचं नाही. हे अशा पद्धतीने सोडवा. अगदीच क्रिटिकल आला, काहीच कळत नाही असं वाटेल तेव्हा फक्त तुम्ही नंबर्स म्हणजे हे देऊन टाका. नंबरिंग म्हणण्यापेक्षा ते ABCD वगैरे जे आहेत का 1 2 3 4 असे नंबर्स दिले तरी चालतात, किंवा ABCD वगैरे असे नंबर्स देऊन तर जरी तुम्ही त्रिकोण फाइंड आउट केले ना तरीसुद्धा चालेल. आलेत लक्षात कसं सोडवायचं ते. त्यानंतरचं बघूयात आता. नेक्स्ट आहे बघा, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. अगोदरचे पण आपण 2 बघितलेले आहेत. हा परत तिसरा बघूयात आपण. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. इथे तर आता पूर्णच वेगळं आलेलं आहे बघा. हे वरचे त्रिकोण होतात तर इथं खाली सगळे चौकोनच होतात. मग आता त्रिकोण चौकोनानं आपल्याला तर काय सांगितले, आकृतीमधले त्रिकोण फक्त शोधायचे. सिंपल काय वापरायचं बघा. हे बघा इथं 1 2 3 आणि 4 हे तर आपलं विसरायचं नाही. त्यांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 केली का ह्यांची बेरीज. गुणिले त्याला काय करायचं, भाग किती पाडलेत बघा त्रिकोणाशी संदर्भातला. हा 1 झाला, हा 2 आणि हा 3 झाला का बघा. 1 2 आणि 3 भाग झाले का. तर गुणिले काय करायचं, उभे जेवढे भाग केलेत तर त्याला गुणिले 3 करा. ठीक आहे, म्हणजे आले किती बघा. 4 3 7 8 9 9 1 10 झाले. आणि 10 गुणिले 3 म्हणजेच किती होणार तर 10 त्रिक 30 झालं. 10 गुणिले 3 बरोबर आलेला 30. म्हणजेच ऑप्शन क्रमांक कोणता येईल तर सेकंड ऑप्शन येईल. आलेत लक्षात. म्हणजेच 1 2 3 4 करायचं आणि म्हणजे आडव्या अंकांची बेरीज गुणिले त्याला उभे भाग करायचे. बघा काय सूत्र लक्षात ठेवायचं. आडव्या अंकांची बेरीज इथं लिहून देते मी काय सूत्र आहे ते. आडव्या अंकांची बेरीज गुणिले उभे भाग. आडव्या अंकांची बेरीज गुणिले उभे भाग हे त्याचं सूत्र लक्षात ठेवायचं. आडव्या अंकांची बेरीज 1 2 3 4 केली आणि उभे भाग किती झाले तर त्रिकोणाचे 3 झालेत, म्हणून त्याला आपण गुणिले 3 केलं. समजलं. त्यानंतरच बघा चौरसांची संख्या किती असणार असा त्यांचा प्रश्न आहे. चौरसांची संख्या किती येणार आहे. काय करायचं, इकडून 1 2 3 असे आकडे टाका. 2 3 आणि 4 टाका. काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार आणि राहिलेल्या दोघांचा करायचा. चौरसांची संख्या म्हणजे चौरसात नावातच आहे की नाही सांगा त्यांचं वर्ग. आपण चौरस वर्ग संख्या म्हणतो ना, तसं ही स्क्वेअर म्हणजे वर्गांत चौरस संख्या असणार आहे कोणत्या 1 ते 100 पर्यंत चौरस संख्या किती. चौरस म्हणजेच एक प्रकारचं वर्ग केल्यासारखं असतं ना, म्हणजे म्हणून काय करायचं आपण सुद्धा इथं ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 4 अधिक 2 गुणिले 3 2 गुणिले 3 अधिक राहिला किती तर 1 गुणिले 2. 3 चौक 12 झाले, अधिक 3 दोन्ही 6 झालं आणि अधिक 2. 12 आणि 6 किती झाले बघ 18. 18 आणि 2 किती आलं तर 20. आलेत लक्षात. म्हणजे ह्या चौरसाच्या ह्याच्यामध्ये चौरस कसे मोजायचे तर आडवे आणि उभे नंबर देऊन टाका आणि चौरस म्हणून दोघांचा गुणाकार करा. गुणाकार करायचा आणि परत त्यांची बेरीज, गुणाकार बेरीज असं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे बघा एकूण चौरसांची संख्या. इथं आता कमी जास्त होते ना, वरच्या ह्याच्यामध्ये 4 आडवे होते आणि उभे 3 आहे. इथं दोन्ही पण सेमच आहे. तर काय करूया बघा 1 2 3 लॉजिक सेमच वापरायचं, काही वेगळं करायचं नाही. ह्यांचं हे करूया, ह्याचं हे करूया आणि स्वतःचाच एक पकडूया, काय प्रॉब्लेम नाही, एकच राहिला ना फक्त तो. म्हणून बघा पहिल्यांदा काय करायचं 3 गुणिले 3 करूया, अधिक परत 2 गुणिले 2 करूया आणि अधिक 1 आलेला. 3 त्रिकोण 9 झाले. 9 अधिक किती होणार 2 दुनी 4 आणि अधिक 1 झाला. म्हणजेच 9 आणि किती झाले 9 1 10 4 14 झाले. आलेत लक्षात कसे शोधायचे आहेत ते. चौरस असू दे त्रिकोण असू दे, तुम्हाला कोणतंही जरी पेपरला विचारलं तरी अशा पद्धतीनं तुम्ही सोडवून घेतलं तरी चालू शकेल. कळालेले असावेत अशी मी अपेक्षा करायला काही हरकत नाही. 20 आणि दुसऱ्याचे किती आलेले आहेत तर 14. म्हणजे कमी जास्त जरी झालं ना तरी पण तुम्हाला कळावं. आणि तिथं आता सेम होतं 1 2 3 1 2 3 काय प्रॉब्लेम. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की कमी जास्त झाले तर काय करायचं.
म्हणून मी पहिलंच एक्झाम्पल आडवं 4 आणि उभे 3 घेतलेत की कमी जास्त असताना सुद्धा अशा पद्धतीने सोडवून घ्या. आणि जर सेम सेम आले तरी सुद्धा इथं दिले बघा, 3 ला 3 जोडी लावा, 2 ला 2 आणि 1 शिल्लक राहतो ना, तर +1 तसंच करा. मग काय लक्षात ठेवायचं, गुणाकार करणे प्लस बेरीज, गुणाकार बेरीज, गुणाकार बेरीज असं त्यांचं लॉजिक आहे. कळाले? त्रिकोण असू दे, चौकोन असू दे, चौरस म्हणायचं, चौकोन नाही म्हणता येणार बरं का. चौरस म्हणजेच काय तर चारही बाजूंची चारही बाजू त्याच्या समान असतात असं शोधणे. तरी माझा आकृती काढताना ना 3 नंबरचा कॉलम जरासा आयताकृती दिसतोय, पण समजून घ्या की आपल्याला काय काढायचं आहे तर चौरसांची संख्या काढायला सांगितल्या, आयतांची नव्हे. त्यामुळे तिथं जर आपण व्यवस्थित केला तरी ठीक आहे, पण तरीही आपलं लक्षात असू द्या की ह्याला आयत नको आहे ना, आयतासारखा दिसायला नको, चौरस आकृती दिसायला पाहिजे. याला पण इकडचं जरासं कमी करून घेते म्हणजे तोही आपल्याला चौरस आकृती वाटेल. बाकी मग चौरस आकृती यायला काही प्रॉब्लेम नाही. कळाले? चौरस आणि आयत ह्या दोन्हीमध्ये बराचसाच फरक आहे ना, कारण चौरसाच्या चारही बाजू सेम असावे लागतात, तसं आयताला नाही ना. आयताला फक्त समोरासमोरच्या 2 बाजू तेवढ्या समान असायला लागतात, त्याच्यामुळे तो तर फरक आहेच त्यांच्यामध्ये. लक्षात आलं असेल. हे पेपरला असे प्रश्न असतातच बघा, त्याच्यामुळे नीट करत चला कशा पद्धतीनं. आणि चौरसाला आणि ह्याच्यामध्ये चौरस आणि आयतामध्ये कन्फ्युजन नको आहे. चौरसामध्ये काय करायचं, दोघांचा गुणाकार करून, दोघांचा गुणाकार प्लस बेरीज असं लक्षात ठेवायचं, गुणाकार अधिक बेरीज, गुणाकार बेरीज, गुणाकार बेरीज असं म्हणायचं. आणि त्यानंतर आयतांचं वेगळं राहतंय ना, त्याच्यामुळे हे पहिला व्यवस्थित क्लिअर करा. इथं कसं चौरस म्हणून दोघांचा गुणाकार करायचा आणि परत त्यांची बेरीज करायची. चौरसासाठी वर्गवर्ण लक्षात ठेवा ना, वर्गाला आपण कसं करतो सेम सेम, तसं ह्यांना पण आहे. इथं पण सेम सेमच होतं, कमी जास्त झाले तर फक्त वेगळे आहेत, अदरवाईज मग सेम सेम राहतात ते. त्याच्यामुळे ती एक तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. चौकोन आणि आयत ह्यांना वेगळी पद्धत आहे, त्याच्यासाठी चौरस पहिला क्लिअर करा तुम्ही. चौरसाचं लक्षात आलं असेल तुमच्या कशा पद्धतीने सोडवून घ्यायचं आहे ते. चौरस वेगळे, चौकोन वेगळे आणि आयत वेगळे. चौकोन म्हणजे काय, चारही बाजूनी बंदिस्त असणारी आकृती, म्हणून त्याला आपण चौकोन म्हणायचं. आणि चौरसाला चारही बाजू समान आणि आयताला मात्र काय असतं तर समोरासमोरच्या बाजू समान असाव्या लागतात. प्रत्येक कोण काटकोण असतो, चौकोनाचा प्रत्येक कोण काटकोण असेलच असं अजिबात नाही. त्याच्यामुळे चौकोन म्हटलं का फक्त काय म्हणायचं, चारही बाजूनी बंदिस्त असणारी आकृती, म्हणून तो चौकोन. हित आता आपण कशाच्या काढल्या, चौरसाचे काढल्या. आता नेक्स्ट आणखी एक बघूयात एक्झाम्पल चौरसाचंच. आठवा प्रश्न बघा काय दिलेला आहे तो, सोबतच्या आकृतीत चौरसांची संख्या किती. सोबतच्या आकृतीत चौरसांची संख्या किती. काय करायचं चौरसाचं, मगाशी सांगितलं होतं आपण, मगाशी पण एक्झाम्पल बघितली होती. नंबर टाकून घ्या, 1 2 3 4 5, ठीक आहे. त्यानंतर 2 आणि 3 आलेच लक्षात इथंपर्यंत. काय करायचे, 3 आणि 5 ची जोडी लावूया, म्हणजेच किती झाले बघा, 3 गुणिले 5. मी मगाशी चौरस मोजायला सांगितले होते, दोघांचा गुणाकार प्लस गुणाकार प्लस गुणाकार प्लस असं लक्षात ठेवायचं. 3 आणि 5 चा गुणाकार, परत 2 आणि 4 चा, अधिक 2 गुणिले 4 करूया. आणि अधिक 1 2 3 पैकी नाही कोणता आकडा म्हणजे कोणती संख्या मोठी आहे, कोणता अंक मोठा आहे ना, तर तो पहिल्यांदा घेऊयात. म्हणजेच कोणता अंक मोठा येणार ह्याच्यामध्ये 3, म्हणून ह्या सगळ्यांची बेरीज बघा. 3 5 15, अधिक 4 दुनी 8 आणि अधिक 3 आलं. 15 आणि 8 किती झाले बघा, 15 आणि 8 23, 15 आणि 8 23, 23 आणि 3 किती झाले तर 26. आलेत लक्षात. इथं किती होतील तर चौरस 26 एवढे चौरस येतील. आले लक्षात कसं मोजायचं. म्हणजे मगाशी आपण सेम सेम झालं होतं, एकदा एक मोठा झाला होता तेव्हा घेतलं होतं. तर आता काय करायचं, मी मगाच्या एका एक्झाम्पलमध्ये 1 गुणिले 2 त्याच्यामुळे 2च येणार होतं. याचा अर्थ काय तर हे जे अंक दिसतात का नाही शिल्लक राहिलेले, त्यांच्यापैकी कोणता अंक मोठा असेल ना, तर तो अंक मोठा असेल तो निवडायचा असतो. त्याच्यामुळे तिथं 3 आलेला आहे. आलेत लक्षात. हे असं स्मार्ट वर्क पद्धतीनं करा. जर तुम्ही नावं देऊन जर त्याला शोधत बसला ना, तर अखंड तास संपला तरी तुमचे हे चौरस मोजून होणार नाही. तर त्याच्यामुळे स्मार्ट वर्क करा, त्या पद्धतीने जावा. त्यानंतर बघा चौकोन आणि दुसरं काय आहे, आयतांची एकूण संख्या किती. चौकोनात मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, चौकोनाला चारही बाजूंनी बंदिस्त अशी आकृती म्हणजे तिला चौकोन म्हणायचं. चौकोन म्हणजे चौरस असं अजिबात म्हणता येणार नाही.
दोन्ही सेम असतील असं अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे कसं आहे, चौरस हा चारही बाजू समान असतात, तसं चौकोनाच्या असतीलच असं नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचा, प्रत्येक चौरस हा चौकोन आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे बघा आता मोजूयात. 1 2 3 4 5. इकडं पण 1 2 3 देऊन टाकलं. काय करायचं, ह्या उभ्यांची आडव्यांची बेरीज करा. आडव्या रांगांची आडव्या नंबरची बेरीज किती बघूया. 1 2 3 अधिक 4 अधिक 5 गुणिले काय करायचं, उभे जे नंबर्स दिसतात का त्यांची बेरीज करायची. उभ्यांची बेरीज किती आली बघा. 1 अधिक 2 अधिक 3 आलं. किती झाले हे सगळे मिळून बघा. 3 3 आणि 3 6 6 4 10 5 15 झाले. हे 15 गुणिले हे किती झाले. 3 आणि 2 4 5 5 आणि 1 6 15 5 75 15 सख्खे 90 एवढे येतील. आलेत लक्षात. म्हणजे आडवे जे असतात त्यांचा गुणाकार करायचा, सॉरी त्यांची बेरीज करून त्यांचं परत गुणाकार करून घ्यायचे. आलेत लक्षात कशा पद्धतीनं त्यांचं मोजायचं वगैरे आहे ते. आता तुम्ही एक आकृत्या काढून घ्या व्यवस्थित आणि त्यानंतर सोडवून बघा. तुम्ही सुद्धा असे ट्राय करून बघा आणि नंबर जरी तुम्ही देऊन बघितले ना तरी सुद्धा चालू शकते. नंबर्स पण देऊन सॉल्व्ह करून बघा तुम्ही, तरी पण कळेल तुम्हाला. आलेत लक्षात कसं मोजायचं ते. 15 सख्खे 90 म्हणजे आडवे दिलेले आहेत त्यांची बेरीज करायची, गुणिले परत उभे जे दिलेले आहेत का त्यांची बेरीज करून त्या आडव्यांची बेरीज गुणिले उभे जे आहेत त्यांची बेरीज करायची. आलेलं 15 सख्खे 90 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा पुढचा दिलेला आहे, आकृतीतील कोणांची संख्या मोजा. कोण सांगितलेले आहेत. आता काढत कधी बसणार ना आपण नंबर, म्हणजे हे ABCD हे देऊन कधी काढणार. शिवाय एक लक्षात ठेवा, 1 2 3 4. चला करा ह्यांची बेरीज. किती आली बघा. 1 + 2 + 3 + 4 4 आणि 3 7 7 8 9 9 आणि 1 10. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता, तर पहिला क्रमांक बरोबर असेल. आलेत लक्षात कसे नंबर्स देऊन सोडवणं ना खूप गरजेचं आहे. तेच पहिलं तुम्हाला कळालं पाहिजे नंबर्स देऊन, नाहीतर मग तुम्ही विनाकारण ते डॉंकी वर्क होऊन जाईल. सगळं मोजत बसून पेपरची वेळ पण जाणार आणि काय आपल्याकडं म्हणजे बरोबर येतीलच असं पण होणार नाही ना. एक जरी चुकला ना तरी प्रॉब्लेम होतो. बघा आता तुम्हीच बघा ऑप्शन किती जवळचे आहेत. 7 8 9 10 इतके जवळचे ऑप्शन्स आहेत ना. त्याच्यामुळे तुम्हाला नक्की असं पटकन लक्षात तरी यायला पाहिजे ना की एखादा चुकला वगैरे तर. त्यापेक्षा अशा स्मार्ट वर्क करा, तुम्हाला इझिली सगळं सुटून जाईल. आलेत लक्षात. समजलेले असावेत. एकदा व्यवस्थित नोट डाऊन करा, कशा पद्धतीनं सोडवलेले वगैरे आहेत बघून घ्या, आकृत्या काढा, झाले की सांगा. चौकोन चौरस दोन्हीमधला फरक व्यवस्थित करा. त्याच्याशी संदर्भातले फसवे प्रश्न असतील. चौकोन आणि आयताचं सूत्र एकच, म्हणजे चौकोन काढायचं असू दे किंवा आयतांची संख्या काढायची असू दे, त्याला एकच सूत्र वापरलं तरी चालतंय. म्हणजे आडवे जे दिसतात त्यांची बेरीज गुणिले त्याला उभे जेवढे दिलेले आहेत आयत, तर त्यांची बेरीज करून घ्यायचं आणि सोड करून ठेवायचं. चालेल, घ्या व्यवस्थित नोट डाऊन करून. हो चालेल, जावा. हो चालेल. ह्याच्या प्रकारे अशीच एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा ना, नाहीतर तुमच्या बुकमध्ये आहे त्याच्यातली सॉल्व्ह करून बघा. तुमच्या आहेत की स्कॉलरशिपचं बुक वगैरे, त्याच्यातले सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल, किंवा मग क्वेश्चन पेपरमध्ये आलेले असतात का नाही त्याच्यातली केली तरी सुद्धा चालतील. ते सोडवून घ्या. शक्यतो क्वेश्चन पेपर्स रेफर करायचे. हे सगळे आता तुमच्या क्वेश्चन पेपर्समध्ये विचारलेले सांगितलेले असतात ना, कारण रिव्हिजन होणं सुद्धा तुमचं खूप गरजेचं आहे. इरेज करू बोर्डवरचं सगळ्यांचं झालेलं आहे.
चला सांगा, एका प्रश्न वाचा बोर्डवर दिलेला. एका आयताकृती हॉलचे क्षेत्रफळ 50 चौरस मीटर आहे. त्याला हॉलची लांबी जर 10 मीटर असेल तर परिमिती किती? मला सांगा काय करायला पाहिजे. एका आयताकृती हॉलचे क्षेत्रफळ आयत आधी काढून घ्यायचा. आयताकृतीचं क्षेत्रफळ किती दिलंय त्याने पूर्ण 50. आणि अजून काय दिलंय, लांबी दिल्या. मग ह्याच्यातनं काय काढायला पाहिजे. टीचर सांगू का? 50 हे 10 म्हणजे 50 हा कोणाचा वर्ग आहे? कशाला वर्ग बघायला लागतोय बाळा. आयताचं क्षेत्रफळ आहे ते काय चौरसाचं क्षेत्रफळ दिलंय का वर्ग बघायला. आयताचं क्षेत्रफळ दिलंय तुम्हाला आणि लांबी दिल्या. नीट लक्ष द्यायचं. आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय सांगा सूत्र. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग बाळांनो हे पाठ आहे की नाही, तर पाठ असलेलं इथं उपयोगात आणायला पाहिजे का किती नको घालायच्या सांगा. काय टीचर? हा मग किमती घालायच्या अगोदर. आयताचं क्षेत्रफळ किती आहे 50 आहे. लांबी किती दिल्या त्याने 10. हा लांबी 10 दिल्या आणि रुंदी दिल्या का नाही. हा. मग रुंदीला काय करायचं सांगा. रुंदी इथंच ठेवायची. इथं गुणुले तिकडे भागिले होणार. हा. भागी इथं 10 गुणुले 50 आहे, तिथं भागिले 50. 50 भागिले 10 करायचं. होय. जमेल का आता असं करायला. आता नुसतं होय म्हणायचं आणि परत विसरायचं नाही. लक्षात आलंय का कसं करायचं. होय. एक लांबी किंवा एक रुंदी दिली असले तर त्यानं बाळानं भागायचं. मी ह्याच्या अगोदर पण सांगितलं होतं. परत परत विसरायचं नाही. किती आलं इथं. हा भाग लावून सांगा किती आलं. 5. म्हणजे रुंदी किती आली. 5 मीटर का सेंटीमीटर. आहे. काय आली? मीटर. हा 5 मीटर रुंदी आली. आता हे रुंदी काढायची होती का आपल्याला. ऍक्च्युली काय काढायचं होतं. परिमिती. मग परिमितीचं सूत्र काय आहे. 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. हा लांबी अधिक रुंदी. सांगा आता इथं किमती टाका. 2 लांबी किती आहे. लांबी 10. हा रुंदी किती आहे. 5. हा सांगा किती झालं हे सगळं. 15. 2 गुणिले 15 म्हणजे उत्तर किती आलं. 30. हा 30 मीटर सेंटीमीटर काय येणार. पर्याय नंबर 2 30 मीटर. हा 30 मीटर. जमेल का नाही. परत म्हणायचं नाही असलं गणित झालं नाही जमलं नाही. कळालंय का आता. घ्या आता नोट डाऊन करून. नोट डाऊन करून घ्या पटकन. दुसरं बघूया. मॅडम 28 सोडवून झाला. प्रश्न लिहिलाय. पर्याय पण लिहा. चल गुरु सांग. एका वाच प्रश्न वाच. एका चौरस आकृतीचे मैदानाचे क्षेत्रफळ 169 चौरस एम आहे. तर त्या मैदानाची परिमिती किती. हा काय कळालं तुला ह्याच्यातनं सांग. ह्याच्यातलं मला हा. 113 म्हणजे 159 कोणाचा वर्ग आहे ते 159 169 कोणाचा वर्ग आहे हे पहिला बघायचं. हा मग तो 13 वर्ग वर्ग बघितल्यावर काय. 169. बरं मग काय मिळालं ते. 13 ही काय मिळालं तुला. 13 ही काय मिळालं. परिमिती मिळाली. 13 परिमिती मिळाली. नाही, परिमिती नाही. हा सांभाळा तू. बाजू 13 ही मिळाली. बाजू मिळाली. बर मग कसं करणार. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर. मग आज तुम्हाला इथंच एक सुरवून दिलं होतं का नव्हतं. बोला चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे. 4 गुणिले 4 चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे. बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. हा मग जर चौरसाचं क्षेत्रफळ 169 आहे तर बाजू किती येणार. 13. हा मग 13चा वर्ग बरोबर. म्हणजे याचा अर्थ बाजू बरोबर किती आली सांगा. बाजू 13 आली. बाजू बरोबर किती आहे. 13. तुम्हाला काय काढायला सांगितलंय. आपल्याला परिमिती. थांबा गुरु सांगतोय. सांग चौरसाची परिमिती बरोबर काय असतं. किती येणार सांगतो. चौरसाची चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे. सूत्र चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाची परिमिती विचारलं बाळा तुला. सांग बा हे नंदा सांगतो. चौरसाची परिमिती हा. 4 गुणिले बाजू. हा मग आता ह्या उदाहरणामध्ये मला सांग बाळा चौरसाची परिमिती किती येणार सांग. चौरसाची परिमिती हा किती येणार सांग. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणालीस ना. तर मग 4 गुणिले बाजू किती 4 13. गुणिले 13 हा बरोबर
52 52 हा 52 हे काय झालं, काय मिळालं 52? परिमिती हा कशाची आहे? चौरसाची. बरं परिमितीला काय द्यायचं असं म्हणजे एकक काय द्यायचं, मीटर सेंटीमीटर काय द्यायचं? टीचर सांगू मी हा सांग. अ, काय द्यायचं असेल? टीचर सेंटीमीटर हा सेंटीमीटर द्यायचं का चौ सेंटीमीटर द्यायचं? सेंटीमीटर कारण की टीचर चौ तिथे दिले आणि पुढे सेंटीमीटर कारण की चौ म्हणजे क्षेत्रफळ. हा आणि लांबी रुंदी आणि परिमिती असली तर फक्त सेंटीमीटर मध्ये लिहायचं. हा सांगा 5 डझन अधिक 1 ग्रोस बरोबर किती कागद होणार? 1 डझन म्हणजे किती 5 कागद? डझन म्हणजे 1 डझन म्हणजे 12. हा, नंतर एक 5 डझन डझन म्हणजे म्हणजे 12 पंचे 12 60. पंचे 60 अधिक 144. 1 एक डझन रोज म्हणजे म्हणजे 12 कागद. 144. मग 5 डझन म्हणजे किती झाले? 5 डझन 60. म्हणजे किती होणार? 60 12 पंचे 60. हा गुरु मला सांगा आता 1 ग्रोस म्हणजे किती कागद 1 होणार? ग्रोस म्हणजे 144 कागद. बरोबर आहे का? बाकीचे बरोबर आहे का? 1 ग्रोस हो. म्हणजे 144 कागद. हो बर मग आता ह्या दोघांची बेरीज करा. 1 ग्रोस बरोबर किती झाले? 144 कागद. हा आता मग पुन्हा कोणाची बेरीज करायची सांगा मला इथं. 144 40 आणि 60. हा 60 अधिक 144 केलं तरी चालतंय. सांगा बेरीज किती येणार? थांबा टीचर 4 इथं एकक स्थानी 4. हा 204. 204 नक्की का? होय. हा कळालंय का आता हे गणित? कळालंय. हा, मला सांगा 1 दस्ता म्हणजे किती कागद होतात? एक 1 दस्ता दस्ता 24 म्हणजे म्हणजे 24 कागद. नक्की ना? हो. आणि 1 रिम म्हणजे किती कागद 4 होणार? कागद. हा आले का लक्षात? 1 ग्रोस हो. म्हणजे किती कागद होणार? एक ग्रोस 144 कागद. हा, मग मला 144. सांगा 1 ग्रोस म्हणजे किती डझन होणार? एक ग्रोस म्हणजे किती डझन? 12. हा का बरं 12 येणार? 144. बरं आता मला सांगा पुढचं 15 आठवडे तिसरा हे 14वा प्रश्न 15 बघा. आठवड्याचे दिवस किती? हा, सांगा टीचर एक आठवडा किती दिवसांचा असतो? 7 15 गुणिले 7. हा एक आठवडा बरोबर किती येणार? 7 दिवस. म्हणजे याचा अर्थ 105. 15 आठवडे 105. 105. हा 15 आठवडे सत्ते बरोबर किती? 105. 15 सत्ते आठवडा म्हणजे 105 दिवस. 105 5 दिवस. बरं मला सांगा सामान्य वर्षामध्ये किती दिवस असतात? 365. थांबा जरा गुरु सांगतोय. सांग गुरु सामान्य वर्षात किती दिवस असतात? 365 असतात. बरं आठवडे किती होणार? आठवडे हा आठवडे बरं लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366 आठवडे किती होणार? आठवडे हा बरं कोणाला येते सांगा टीचर. आठवडे. हा बोल थांब हे तू सांग. 365 मध्ये किती आठवडे आणि किती हे होणार? दिवस किती आणि आठवडे किती सांग. सामान्य वर्षात हा सामान्य वर्षात. 365 दिवस. हा सामान्य वर्षात टीचर 365 दिवस असतात. सामान्य वर्षात 365 दिवस. मग आठवडे किती होणार? टीचर सांगू मी? हा टीचर मी सांगू? कालच झालेलं बोला. 52 आठवडे 1 दिवस. हा आणि 366 मध्ये 52 आठवडे 2 दिवस. लक्षात राहील का आता होय. तरी? हा लीप वर्ष कसं ओळखायचं? लीप वर्ष टीचर त्याला 4 भाग घालवायचा. टीचर ते जर शतक वर्ष असेल तर हा. त्याला 400 ने भाग जातोय काय हे बघायचं. बर आलंय का लक्षात? हो. चला घ्या नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. दुसरं मी चला सांगा एम ची किंमत किती येणार? 1000 1000. डी ची किंमत किती आहे? 500 500. आणि एल ची किंमत किती येणार? 50. सोडवणार गणित? हा सोडवा. हा राहू दे बाळा डायरेक्ट लिहिलंस तरी चालतंय. 1000 वगैरे लिहून सोडवतोस तू. हा वजा हा पहिला कट से भागू गयो हा. म्हणून डी भागिले एल. हा बाळा व्हॅल्यू लिहा अगोदर. डी ची व्हॅल्यू लिही ना अगोदर आणि मग सोडव. डी ची किती किंमत येते? हा छान भागिले. हा आणि आता सांग कसं करणार तू ते. कण से भागू गयो. हा छान.
हा वजा हा 10 हा छान. बरोबर 1000 10 गेल्यावर किती राहतं बाळा? डायरेक्ट कर की. बरं ठीक आहे, असू दे. हा सांग किती आलं उत्तर ते? असू दे राहू दे. 990. छान. चला, आले का लक्षात सगळ्यांच्या? हो एम बरोबर किती? 1000. डी बरोबर 500. एल बरोबर 50 दिले. कंचे भागू बेव प्रमाण जायचं म्हणून पहिल्यांदा भागाकार केला. 500 भागिले 10 केलं होतं बघा हे ना. आलेलं उत्तर किती झालं? 10. 1000तून 10 वजा केल्यावर किती येणार उत्तर? 990. आले का लक्षात? कळाले का? हा, पर्याय क्रमांक कितवा येणार? 4. चला नेक्स्ट सोडवणार का? हो हा चला सोडवा. ट्राय करायचं, चुकलं तर सांगते. जर p बरोबर 3 हा. p बरोबर 2 हा. असेल तर हा इकडे लिही बाळा. हा इकडे लिहिलं तर चालतंय. लिही इकडं. हा p गुणुले p अधिक 2 गुणुले p हा बाळा, परत कशाला डबल लिहित बसल्यास? डायरेक्ट किमती टाक ना. लिहितो आता. हा p अधिक गुणुले p. आता p ची किंमत 3 हा आणि p ची किंमत 3 हा अधिक 2 हा गुणुले p 3 हा गुणुले t 2 हा अधिक t 2 हा. गुणुले t 2. बरं. आता ही पदावली सोडवताना 3 त्रिक 9 अधिक 3 दुणे 6. आता ह्या दोन्हीला गुणुले 2 करायचं. मग 9 अधिक 6 करायचं. 6 गुणिले 2 बाळा. हा 6 गुणुले 2 हा अधिक हा अधिक 2 गुणुले 2. डायरेक्ट कर ना. 2 गुणिले 2 येतेच की. 4 कर ना. तिथं करू शकतस की. त्याचं 4 आणि ह्याचं पण 12. हा बरोबर आहे की. बरोबर आहे की बरोबर. तिथं 12 लिहू. हा बरं ठीक आहे. लिहि. हा आता हे 12 अधिक 9 अधिक 4. हा करा. हिची बेरीज 21 हा अधिक 4 हा 25. किती आले? 21 अधिक 4 25. छान. आन्सर 25. 25. मला सांग आता, पहिल्यांदा गुणाकारच का घेतलास? कारण की इथे भाकणचे भागुबेव हा. त्याच्यातलं कंस नाहीये. हा ते गुणाकार आहेत. त्यामुळे हे गुणाकार नंतर इकडे बघून बोल. हा इकडे बघून बोल. हा. नंतर गुणुले नंतर अधिक म्हणजे सगळीकडे गुणुले आणि अधिक आहे. हा. त्यामुळे पहिल्यांदा गुणुले नंतर अधिक. मग सगळ्यांचा क्रम लिहून घेतला आणि त्या जागी त्या व्हॅल्यू घेतल्या. बरं ठीक आहे. चला बसा. कळाले का सगळ्यांना? हो कळाले का? मार हलवू नको. कळाले का? मोठं कळालं. नक्की लक्षात आलंय का ते? आलंय. कंचे भागोबेव वापरलेलं कळालं का आता? हा. हा फक्त गुणाकार आणि बेरीज एवढी 2च होते ना, तर त्याच्यातलं पहिल्यांदा गुणाकार केला, त्याच्यानंतर बेरीज केली. आता लिहिणार का तुम्ही न बघता सोडवायचं? चला पुढचं कोण सोडवणार? मी. हा सोडव. पहिला कंचे भागुबेव हा. म्हणजे इथं सगळ्यात पहिला भागाकारावरून भागाकार सोडवायचा. बर बे के बे इकडे सोडव. हा बे एक्के बे नंतर गुणुले हा. 70 गुणुले 1 हा बरोबर 70. बर 70 एक्के 70 हा. नंतर 70 वजा 4 कंचे हा. भागुबेव म्हणजे शेवटला वजा बाकी इथे म्हणल्यावर हा. वजा 4 करायचं. बर. म्हणल्यावर इकडचं अक्षर इकडं वर घेतलं 0 हा 5 6 7 8 9 10 पुरलं 6 हा. वर घेतलं 6 पुरलं 6. आन्सर आलं 66. हा लिहि. इकडे लिहि. त्या पदावलीच्या तिथं लिहि. किती आलंय उत्तर त्याचा? बरोबर 66. आलंय का लक्षात? आता पदावलीचं कुठलं पण दिलं तर जमणार का? होय. बाकीच्यांना कळालंय का? होय. आलंय का नक्की लक्षात? होय. का सांगायला पाहिजे मी?
नाही. तुमचं तुम्हाला कळालंय आता? होय. हो. चालतंय. चला आता नोट डाऊन करून घ्या सगळे बोर्डवरची गणित. झाली का सगळे? होय. तसं लिहिलं काय ते असं लिहिलं पाहिजे तर नाही ती तुम्ही स्टेप शिकवल्या बघा अशी तुम्ही. बरं तसं पाहिजे का? सांगते हो. बरोबर केलंय, काय प्रॉब्लेम नाही. फक्त लिहिताना नाही असं न लिहिता आपल्याला स्कॉलरशिपच आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय बाळांनो, काय नाही प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कळण्याशी मतलब असतं रे. मग तुझं काय मत आहे? स्टेप लिहायला पाहिजे होत्या. 70 नाही, गुणिले मला 2 तसं भागिले समजत 2 नाही. म्हणजे 1 वजा 4. बरोबर का? काय नाही असं लिहिलं तरी पण चालतंय. त्याला समजलंय ना, म्हणून त्यानं त्या स्टेप्स बरोबर केल्या. असू दे, काय नाही होत त्याला. मला 70 समजलं. गुणिले 70, 70 वजा 4 किती आलं तर 66. आलं ना लक्षात? हा. कळालंय का आता? होय होय. चला गुरु सांग मला पहिल्यांदा काय करणार सांगितलं. पहिल्यांदा हा पहिल्यांदा काय करणार सांग. बस खाली सांग. पहिल्यांदा हा, बस खाली सांग काय करणार. कंचे भागू बेव हा. म्हणल्यावर सगळ्यात पहिला आला भागाकार. हा, नंतर मग मला 3 सांग त्याचा भागाकार किती येणार सांग मला. 3 भागिले म्हणजे 3 भागिले 27. 3 भागिले 27 27. आहे बाळा. 3 भागिले 27 आहे ते. हा. 3 भागिले 27 आहे का? 27 भागिले 3 आहे. हा किती येणार मग? उत्तर आलं 9. 3 हा. 9 27. 9 आलं. हा अधिक 6 गुणिले 5. आता ह्या दोन्हीतलं कोणतं करणार सांग. पहिला गुणुले. हा किती येणार सांग. कारण 9 अधिक 5 10 9 11 अधिक 5 होतं बाळा. साई पंचे 30 रे. 6 पंचे 30. हा 30 अधिक हा 9. किती झाले? 30 अधिक 9 39. हा. उत्तर आलं 39. बर चला पुढचं सांग. नंतर तू सांग आता पुढचं. हा काय काय करणार सांग. कंचे भागू बेव हा मग पहिल्यांदा कोणतं करणार. भागाकार. बर किती येणार भागाकार. 1 1 बर 7 गुणिले 1 हा. गुणिले 5 हा सांग किती येणार. बरोबर. हा किती येणार सांग त्यांचा गुणाकार सगळ्यांचा. 7 गुणिले 1 बरोबर 7 हा. आणि 7 हा 7 5 35. 35 बर चला आता पुढचं सांगा. हा सांगा हे कोण सांगणार. मी हा टीचर बर थांबा सगळ्यांना. बर सोडवणार. बर ये सोडव. मध्ये मध्ये सोडव बाळा मध्ये सोडव. सगळ्यांना पहिला? दिसू देत मध्ये सोडव. हा कंचे इकडे भागू बेव हा. कारण की इथं कंस आहे म्हणून पहिला कंस सोडवायचा. बर कंसाचं उत्तर किती येणार मग. पाच. हा घ्या. 5 गुणिले हा 9 हा. वजा हा 5 गुणिले हा 2 हा बरोबर आहे. भागिले हा 2. बर आता हा. कंचे भागू बेव हा. मग पहिला भागाकार करायचा. बर ठीक आहे. 5 गुणिले 9 हा. वजा 5 गुणिले हा 2 हा भागाकार 1 येणार. हा इकडे इकडे होऊन सारखे सोडू की बाळा. बरं असू दे. हा सोडू. मग परत गुणाकार करायचा. हा 9 5 45. बर 45 वजा हा 5 1 5 हा छान. बरोबर हा 30. 45 वजा 5 किती येतं बाळा. पुढं लिही पुढं लिही. पुढच्या बाजूला लिही. खाली जागा पुरत नाही. हा लिही. 45 वजा 5 किती येणार. 45 वजा 5 हा 40. हा छान. बाकीच्यांना कळालंय का सांगू अजून एकदा. हो. कळालंय का सांगा. कळालंय. नक्की कळालंय सांगायला नको. हा ठीक आहे. वरचे सगळे गणित कळालेत का. हो. हा चला लिहून घ्या एकदा व्यवस्थित सगळे. बसा. मला नाही स्वरा सांगत होतं जा स्वरा.